परभणी जिल्ह्यातील महायुतीच्या या सोनपेठ, पाथरी आणि मानवत या 3 तालुक्याच्या महायुतीतील सर्व घटक पक्षातील सहकार्य बंधू भगिनींच्या या मेळाव्याला इथं उपस्थित आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, आमचे जिवलग सहकारी सन्माननीय राजेश दादाजी विठेकर, परभणी महानगराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय प्रताप भैया देशमुख, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक सन्माननीय केदारजी खतिंग, या नगरीचे नगराध्यक्ष ज्यांचा आज जन्मदिवस आहे ते सन्माननीय अंकुशरावजी लाड, भारतीय जनता पार्टीचे नेते कृपया विनंती सर्वांनी शांत बसावं। एक मराठा, एक मराठा। आपल्या सर्वांची भावना लक्षात घेऊन या ठिकाणी सांगतो, हे सरकार मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या 20 तारखेला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन या महायुती सरकारने या ठिकाणी घेतलेलं आहे। बसा बसा, खाली बसून घ्या सगळे। या ठिकाणी जिल्हाध्यक्ष युवा सेनाचे दीपकजी टेंगसे, शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे परभणीचे सन्माननीय राजेशजी देशमुख, सन्माननीय सुरेशरावजी भुमरे, बाजार समितीचे सभापती सन्माननीय अनिलजी नखाते, उमेशजी देशमुख, शिवलिंग बोधने, गौतमजी मुंडे, भावनाताई नखाते, मधुकररावजी अवचार, पंकज भैया आबेगावकर, चंद्रकांतजी राठोड, दशरथरावजी सूर्यवंशी, परळीहून इथं उपस्थित माझे सहकारी लक्ष्मण तात्या पौळ, वचिसजी धोपटे, तालुक्याचे अध्यक्ष शिवसेनेचे, व्यासपीठावर महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे सन्माननीय या जिल्ह्याचे नेते आणि आजच्या या मेळाव्याला इथं उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रहार, कवाडे गटांची आरपीआय, हे सर्व महायुतीचे या मेळाव्याला उपस्थित सोनपेठ, मानवत आणि पाथरी तालुक्यातील माझ्या बंधू भगिनींनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, आजच्या या महायुतीच्या मेळाव्याला
सुरुवात करायच्या अगोदर आज संत सेवालाल महाराजांची जयंती आहे. संत सेवालाल महाराजांनी जे कार्य संबंध देशात उभं केलं आणि संत होऊन समाजाला अध्यात्माकडं आणि अध्यात्मातून शिक्षणाकडे ओढ निर्माण केली, त्या संत सेवालाल महाराजांच्या चरणी मी या ठिकाणी आज जयंतीच्या निमित्तानं नतमस्तक होतो. त्यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला इथे येत असताना या नगरीच्या नगराध्यक्षांनी अनेक कार्यक्रम नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ठेवले आणि हे कार्यक्रम करत असताना लक्षात आलं की आपल्या नगरीच्या या नगराध्यक्षाच्या अंकुशराव लाडांचं पण आज वाढदिवस आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मानवतकरांनी लाड केले म्हणूनच अंकुशराव लाड नगराध्यक्ष झाले. लाडाचे आडनावही लाड आहे. पण आज एक विश्वास घेऊन मी आलो आहे आणि तो विश्वास विजयाचा. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी जर विराजमान कोण होणार असेल तर ते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आहेत. हे विश्वास मी घेऊन आलोय. तुमच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा या ठिकाणी माझ्या मनात हा विश्वास आहे. आज संबंध देशाचं वातावरण जर पाहिलं तर तुमच्या माझ्या लक्षात येईल कि एक आदमी को गिराने के लिए कितने सारे इकट्ठा होके नीचे गिर रहे हैं पता भी नहीं चल रहा. इतने इकट्ठा हो गए कि मेरी उंगलियां भी गिनते गिनते 2-4 बढ़ जाएगी तो भी कम पड़ जाएंगे. आणि मोजता मोजता हे विरोधात आहेत. समजता समजता कधी भाजपकडे यायले बोर्डीकर साहेब त्याचा मेळ बी बसला. म्हणून एखाद्या लढाईच्या सुरुवातीला आत्मविश्वासानं ज्यावेळेस आपण महायुती म्हणून जनतेच्या समोर जाणार आहोत, आपला आत्मविश्वास काय आहे तर या निवडणुकीत या लढाईमध्ये ज्या आपल्या या लढाईचे सारथ्य करणार आहेत ते सारथ्य करणारे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आहेत. हे आपला विश्वास आहे. ही आपल्या लढाईच्या सुरुवातीची चांगली सुरुवात आहे. आणि दुसरीकडे I.N.D. मध्ये काही माझं भाषण संपेपर्यंत काही गळाले त्यातून तर माहित नाही. तोपर्यंतही काही गळतील त्याच्यातून त्याचा काय मेळ नाही. म्हणून मला आज आपल्याला एवढंच सांगायचं की ह्या देशातली निवडणूक कुठल्या मुद्द्यावर या ठिकाणी विरोधक घेऊन जात आहे. एक व्यक्ती एक विचार म्हणून जर कुठल्या विरोधकांचा विरोध असेल तर मी समजू शकतो. पण जर एका व्यक्तीने संबंध देशाची प्रतिष्ठा उभ्या जगामध्ये निर्माण केली असेल, जी प्रतिष्ठा या देशाला कधीच जगात मिळाली नाही, ती जर आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी या जगात आपल्या देशाला प्रतिष्ठा मिळवून दिली असेल तर हा नरेंद्रभाई मोदींना विरोध नाही तर हा देशाला विरोध आहे. हे विरोधकांनी समजून घ्यावं. आपण हे राष्ट्राला विरोध करत आहोत हे आपण समजून घ्यावं. आजपर्यंत
देशामध्ये कधीही मी असं पाहिलं नाही की देशाच्या प्रधानमंत्री पदाच्या, आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या विरोधामध्ये इतर देशाच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी जर विरोधात बोललं तर आज आपल्या देशाची नरेंद्र भाईंनी ताकद एवढी मजबूत केली आहे की तिथल्या पंतप्रधानाला सुद्धा विरोधात बोललेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं लावावं लागतं. ही आपल्या आज देशाची प्रतिष्ठा आहे. उघेच म्हणत नाहीत की येणाऱ्या काळात हो भविष्य या देशाचं आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश जगाचा विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही. या विश्वासामुळेच बोर्डीकर साहेब, आम्ही सुद्धा सगळे आपल्या सोबत आलो. मी म्हणत नाही की मागच्या 70 वर्षामध्ये या देशात विकास झाला नाही, पण 10 वर्षाचा विकासाचा लेखाजोखा आणि मागच्या 70 वर्षाच्या विकासाचा लेखाजोखा जर पाहिला तर एखाद्या व्यक्तीने 10 वर्ष जनतेचा सेवक म्हणून घेतलेली जबाबदारी मागच्या 70 नाही 100 वर्षाला जर लाजवत असेल तर अशा विकासाच्या पाठीमाग हा पुरोगामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा उभा राहील. या विश्वासानंच आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विकासाच्या सोबत हा पुरोगामी विचार घेऊन शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा या देशाच्या विकासामध्ये भर घालण्यासाठी उद्या ह्या 10 वर्षाचा इतिहास लिहित असताना पिढ्याना पिढ्या ज्यावेळेस हा इतिहास वाचला जाईल या देशाच्या भूतपूर्व विकासाचा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेस त्या इतिहासाच्या कुठल्याही एका पानावर आमच्यासारखे पुरोगामी विचाराचे या विकासाला आणि राष्ट्राला आणि मोदी साहेबांना विरोध करत होते याची नोंद होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला विचाराशी कसलीही तडजोड न करता विकासाच्या मोदी साहेबांच्या सोबत आज या ठिकाणी आहोत. बोर्डीकर साहेब बोलत बोलत म्हणले की शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा गट, गटाला सुद्धा माणसं लागते. तो 20-25 माणसं जमले तर पोलिसाच्या वाक्यात गट होता असं म्हणतात. 2-4च माणसाचा गट कसा समजायचा मला हे कळच ना. आता समोरचे जे आहेत त्यांच्याकडे राहिलेत किती, बोटावर मोजण्या एवढे. त्यांना गट सुद्धा म्हणता येत नाही म्हणून निकाल पूर्णपणानं पक्ष सुद्धा दादांच्या सोबत आहे, पक्ष सुद्धा शिवसेना शिंदे साहेबांच्या सोबत आहे. हा निकाल न्यायालयाने दिला, कारण शेवटी न्यायालय सुद्धा निकाल देत असताना लोकशाहीचा, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये ज्या त्या व्यक्तीचा आणि त्यात लोकशाहीची जी व्याख्या केली आहे, पक्षातल्या लोकशाहीची जी व्याख्या केली आहे, त्या पक्षातल्या लोकशाहीच्या व्याख्येमुळेच शिवसेना ही फक्त आणि फक्त शिंदे साहेबांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे फक्त आणि फक्त अजितदादा पवारांचा, हे आज पुन्हा एकदा एक निकाल लागल्यानंतर सुस्पष्ट झालेला. आज तुम्ही बघताय काय रस्त्याचे या ठिकाणी मोदी साहेबांच्या काही मुद्द्याचा विषय या ठिकाणी काढला, विकासाचा. अरे मला आजही आठवतं की परळीहून परभणीला येण्यासाठी आम्ही लहान असताना 2 तास, कमीत कमी 2.5 तास लागायचे. आज परभणी जिल्ह्यातून परभणीला नाही, परभणीतून संभाजीनगरला जायला किती तास लागते? मोजून 2 तास. मायच्यान सांगा बरं, 5-10 वर्षापूर्वी किती तास लागत होते?
7 तास. हे तर मोदी साहेबांनी गडकरी साहेबांनी केलेला कबाल तुम्ही मान्य कराल की नाही? का याला सुद्धा विरोध करणार? या गोष्टीला तुम्हाला विरोध करायचा? अरे या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा आरोग्याला बिमार पडल्यानंतर आजारी पडल्यानंतर 1 रुपयाचा सुद्धा खर्च येऊ नये म्हणून आयुष्यमान भारत 5 लाख रुपयाचं प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी एक कार्ड आरोग्याचं दिलं तर 5 लाख रुपयापर्यंतचा कुठलाही इलाज या देशातला प्रत्येक नागरिक घेऊ शकतो असा निर्णय यापूर्वी या देशात झाला होता का? हा प्रश्न तुम्हाला विचारायचा झाला होता. याला विरोध तुम्ही करताय? हे मोदी साहेबांनी चांगलं काम केलं म्हणून तुम्ही विरोध करताय. ज्या शेतकऱ्याच्या विरोधात आम्ही सगळेजण आहेत असा प्रचार केला जातोय, अरे त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात महिन्याला 500 रुपये का होईना पण शेतकऱ्याला द्यावा लागते. आपलं हे उत्तरदायित्व आहे. हे देशातल्या पूर्वीच्या 70 वर्षाच्या सरकारला कधीच कळालं नाही. जर हे मोदी साहेबांना शेतकऱ्याच्या प्रति प्रेम म्हणून भले 500 रुपये कमी असतील पण दिले, याला विरोध आहे का? अरे ते दिल्यानंतर मी माझं भाग्य समजतो की पीएम किसान सन्मान योजनेच्या सोबत मी कृषी मंत्री झाल्यानंतर या ठिकाणी त्याचीच प्रेरणा घेऊन नमो शेतकरी सन्मान योजना काढली. 6000 केंद्राचे आणि 6000 राज्याचे, म्हणजे 500च्या ऐवजी 1000 रुपये शेतकऱ्याला. तेही 1-2 नाही, या राज्यातील 97 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्राचे आतापर्यंत 16 हप्ते गेले. राज्याचा पहिला हप्ता शिर्डीहून मागच्या 2 महिन्यापूर्वी मोदी साहेबांच्या शुभ हस्ते दिला गेला आणि आचारसंहितेच्या अगोदर या राज्याचा नमो शेतकरी सन्मान हप्ता सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर आचारसंहितेच्या अगोदर देण्याची आज आपल्या सगळ्यांच्या समोर महायुतीतील कृषी मंत्री, कृषकांचा मंत्री, शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून आपल्याला शब्द देतो आहे. अरे या देशातलं पहिलं असं राज्य आहे प्रत्येक नैसर्गिक संकट आलं की त्या नैसर्गिक संकटाला सामोरं कोणाला जावं लागतं? तर हो, फक्त शेतकऱ्याच्या जातीला. कागदपत्रावर त्याची कुठली जात माहित नाही पण 7 ज्या शेतकऱ्याच्या पुढे तो शेतकरी आहे ती जी जात आहे ही एकमेव जगाच्या पाठीवर अशी जात आहे. त्या जात आपला व्यवसाय ही उघड्या आभाळाखाली घालते. मला एक सांगा, हॉटेल आहे त्याला छप्पर आहे, लॉज आहे त्याला मजले आहेत, मेकॅनिक आहे त्याचं गॅरेज आहे, गोडाऊन आहे, किराण्याचं दुकान आहे, शोरूम आहे, पण आमचा शेतकरी त्याला काय? त्याला उघडा आभाळ आहे. पाऊस जास्त पडला तरी नुकसान, पाऊस नाही पडला तरी नुकसान, मधीच पडला तरी नुकसान, थोडा थोडका पडला तरी नुकसान, लई पडला तरी नुकसान. म्हणून या देशातलं पहिलं असं हे महाराष्ट्र राज्य ज्यांनी अशा नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला, जे अनेक वर्षापासून पीक विम्याची योजना चालू आहे, प्रत्येक पीक विम्याच्या योजनेमध्ये पिकानिहाय आपल्याला आपल्या शेतकऱ्याचा हप्ता आपल्या खिशातून भरावा लागायचा. मग सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, हरभरा असेल, प्रत्येक पिकाचा प्रीमियम शेतकऱ्याचा हिस्सा शेतकऱ्याला भरावा लागायचा. पहिल्यांदा या राज्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या, देवेंद्र भाऊ फडणवीसांच्या, अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आणि 1 रुपयात पीक विमा योजना, मग तुमच्या खिशात जो हप्ता पिकाचा जाणार आहे तो राज्य सरकारने भरला. 2000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हिस्साचे राज्य सरकारने भरले.
या नैसर्गिक संकटामध्ये सापडलेल्या असंख्य शेतकऱ्याला, मग सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, 25% अग्रिम ज्या ज्या ठिकाणी मान्य झालं, 56 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 2500 कोटी रुपये पीक विमा कंपनीला द्यावे लागले. आपला फक्त रुपया गेला. आणि इतिहासात पहिल्यांदा या देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं राज्य आहे ज्या राज्यातल्या 1,70,00,000 शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेमध्ये फायदा घेतला. या सगळ्या चांगल्या गोष्टीला तुम्ही विरोध करता. मी आज महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटक पक्षाचा एक प्रचाराचा प्रमुख या नात्यानं इथं आलो आहे. माझ्या डाव्या बाजूला बोर्डीकर आहेत, माझ्या उजव्या बाजूला विठेकर आहेत आणि मी मध्ये नात्रेकर आहे. कारण माझंच इकडून उत्तरेकडून परभणी जिल्हा म्हणजे सोनपेठच्या जवळ, म्हणजे सोनपेठ आणि सोनखेड, चंद्रकांतराव आलेत नाही इथं. मग आता सोनखेड सुद्धा हद्दीतच आला असेल ना. मव गाव आणि सोनखेड सोनपेठ 3 किलोमीटर आहे. माझ्या गावातले अर्धे लोक वागलगावला आहेत, परभणीला. माझ्या नात्र्यातून जी नदी वाहती, अर्ध्या नदीच्या पुढे पाऊल पडला की मी डायरेक्ट परभणीत येतो. म्हणजे किती जवळचा आहे. म्हणून मी आज इथं आलो आहे. माझ्या दृष्टीनं भाजपने कोण उमेदवार इथं द्यावा, शिवसेनेनी महायुतीच्या कोण इथं उमेदवार द्यावा, राष्ट्रवादीनं कोण इथं उमेदवार द्यावा हे महत्वाचं नाही, तर परभणीचा खासदार हा महायुतीचा खासदार मोदी साहेबांच्या पाठीमाग या देशाच्या विकासाच्या कामासाठी उभं राहणं हे महत्वाचं आहे. मग कुणी का असना, कर असतील नाही तर आणखीन कुरी असतील, हे महायुतीचे नेते ठरवणार आहेत. इथं आपल्याला थोडाच अधिकार आहे, इथं अधिकार थोडाच आहे. पण एक सांगतो, माझी हात जोडून विनंती आहे. आता काही जण आले इथं उपस्थित महामहिम माध्यमांना न्यूज मिळाली, धनंजय मुंडेच्या महायुतीच्या मेळाव्यात आरक्षणासाठी काळे झेंडे लावले. ते जे पोरं करीत होते त्याच मराठाच्या आरक्षणासाठी मी सुद्धा अशा अनेक झेंड्यामध्ये झेंडे फडकविलेले आहेत. त्यामुळेच ते जे घोषणा दिली, त्यामुळं मी पण घोषणा दिली. 1998 पासून मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये इतर मराठा असणारा प्रामाणिक माणूस जर कोण असेल तर मी आहे. या आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून नरड्यातून रक्त पडेपर्यंत सभागृह चालू वरच न होऊ देणारा विरोधी पक्ष नेता मी आहे. पण न्यूज करायची आहे. आज महायुतीचं सरकार आहे आणि हे महायुतीचं सरकार कुठल्या आरक्षणाच्या विरोधात नाही, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात तर नाहीच. का या अगोदर आरक्षण दिलं गेलं नाही का? 2017ला ज्यावेळेस कायदा दोन्ही सभागृहांनी सर्वसंमतीने, मी तर विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्ष नेता होतो, त्यावेळेसचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र भाऊ फडणवीसांनी कायदा करून आरक्षण दिलं नाही. मागच्या आरक्षणाच्या वेळेस ज्या ज्या कोर्टाने त्रुटी काढल्या सर्व त्रुटी काढून कायदा केला. उच्च न्यायालयात टिकला पण सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. पुन्हा तशीच परिस्थिती मराठा समाजाची व्हावी असं आपल्याला वाटतं. आमची भूमिका ही आहे महायुतीची. यावेळेस आपल्या सगळ्यांची इच्छा होती की आरक्षणाच्या बाबतीत सभागृहात वेगळं अधिवेशन घ्या, चर्चा करा. सरकारने मान्य केलं. 20 तारखेला फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या आरक्षणावरती अधिवेशन घ्यायचा महायुती सरकारनं निर्णय घेतला. हे आरक्षण देण्याच्या बाजूने घेतला, न देण्याच्या बाजूने नाही. असे झेंडे दाखवून एखादी न्यूज होऊ शकते, पण असे झेंडे दाखवून आरक्षणाचा पुरस्कर्ता आपण कधीच होऊ शकत नाही. निषेध करणाऱ्या लोकांनी कमीत कमी अशा लोकांच्या समोर निषेध करावा की जे त्या भूमिकेचा विरोध करतायत.
अरे आम्ही तर आरक्षणाच्या बाजूने आहोत, आमचा अपमान करून या ठिकाणी काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? या आरक्षणाचा फायदा तर मला नाही मिळणार. आम्ही तर ऑलरेडी अबकड मध्ये लय भटकेत, वंचित मधले किंचित आहेत. बोर्डीकर साहेब बरोबर आहे भैया, म्हणजे ह्यांना आमच्या इकडे भैया म्हणतात बरं का, आणि इकडे दादा म्हणतात. मला हे कळालंच नाही नेमकं. खरंय का नाही? विचारा भगवान हाय, खरंय का नाही? आपल्याकडे काय म्हणतात? भैया म्हणतात ना, आणि इकडं दादा. मला सांगायला अभिमान वाटतो की शब्द दिला होता आरक्षण देणार. महायुतीचं हे सरकार आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, आणि कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं वचन हे महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पाळणार. याच्यावर कुणाला राजकारण करायचंय करावं, त्यांना लखलाभ. पण माझ्यासारख्या व्यक्तीने ही भूमिका का घेतली? कारण आमचा समाज ज्याच्या खांद्याला खांदा लावून मी राहतोय, तो कुणाच्या घरात आहे, मी ज्याच्या घरात किरायाने राहतोय, तो जर एकराहून गुंठ्यावर आला असेल तर माझ्यासारख्या शिक्षित तरुणानं ही भूमिका घेतली पाहिजे की कुटुंब मोठं झालं, ते कुटुंब एकरात होतं, मोठं झाल्यावर गुंठ्यात आलं, गुंठ्यात आल्यानंतर त्याच्यापैकी एका पोराला शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि आजची भूमिका नाही 98ची आहे, आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी जबाबदारीपूर्वक सांगतो की येणारा काळ अशा असंख्य समस्या समोर येऊन आपल्या समोर ठाम मांडणार आहे. पण ही निवडणूक देशाची आहे. ही निवडणूक देशामध्ये पुन्हा जगात ज्यांनी आपल्या देशाची प्रतिष्ठा सर्वात मोठी केली त्या व्यक्तीला तिसऱ्यांदा या देशाची जबाबदारी द्यायची का नाही द्यायची याच्यासाठी आहे. आता तर इथं सांगितलं, इथल्या खासदारांनी तर म्हणले, आत्ताच्या बोर्डीकर साहेब म्हणले, आता बोर्डीकर साहेबांचे आणि आमच्या स्वर्गीय मुंडे साहेबांचे काय संबंध आहे मला माहिती आहे, जिवलग संबंध. विटेकर साहेबांचे म्हणजे यांच्या वडिलांचे, उत्तमराव साहेबांचे आणि आमच्या वडिलांचे काय संबंध? आमचा शेजा धर्म असा आहे, 3 किलोमीटरचं अंतर आहे. त्यांनी तिकडून भाऊ म्हणलं की मी इकडून भैया म्हणतो, एवढं ऐकायला येतं आम्हाला सगळंच. पण माझ्या दृष्टीनं कोण काय म्हणलंय याच्यापेक्षा ज्या पद्धतीनं इथले खासदार स्वतःला कुठल्याही मताची गरज नाही ही मगरुरीपणा ज्या वेळेस एखाद्या लोकप्रतिनिधीत येतो त्यावेळेस अशा मगरूर लोकप्रतिनिधीला घरात बसवल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. जात दात धर्म हे बाजूला ठेवा. आज आपण वेगवेगळ्या आरक्षणाच्या बाबतीत बोलतो. माझ्या इथं शिक्षित सगळ्या समाजातल्या व्यक्तींना मला विचारायचं आहे, ज्याला आरक्षण आहे त्यांना सुद्धा विचारायचं आहे, ज्याला आरक्षण नाही त्यांना सुद्धा विचारायचं आहे, का कुणी मोदी साहेबांनी दिलेला 10% इकॉनॉमिक विकेअर सेक्शन साठी म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांसाठी जे 10% या देशात आरक्षण दिलं त्या 10%च्या बाबतीमध्ये त्या आरक्षणाचा फायदा आपण का घेत नाहीत? ते आरक्षण कुणासाठी आहे? ते आरक्षण जे एससी मध्ये त्याच्यासाठी नाही, जे एसटी मध्ये त्याच्यासाठी नाही, जे ओबीसी मध्ये त्याच्यासाठी नाही. ज्यांना कुठल्याच आरक्षणात बसत नाहीत ते फक्त आर्थिक निकषावर बसवले पाहिजेत. अशा आरक्षणाचा फायदा हा मुस्लिम समाजाला सुद्धा होतो. आज या समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा गैरसमज पसरवला जातोय की मोदी साहेब, भारतीय जनता पार्टी, महायुती, त्याचे सर्व घटक पक्ष हे त्या समाजाच्या विरोधात आहेत. अभिमान वाटतो की आर्थिक दुर्बल घटकामध्ये सर्वाधिक या आरक्षणाचा फायदा कुणाचा होत असेल तर मुस्लिम समाजाचा होतो, कारण त्यांना लगेच उत्पन्नाचं सर्टिफिकेट मिळतं. अरे हा फायदा मराठा समाजाला सुद्धा मिळू शकतो. पण आपण आपल्या सातबाराची फोड करत नाहीत, आपण आपल्या राशन कार्डची सुद्धा फोड करत नाहीत.
मग आपलं उत्पन्नाचं सर्टिफिकेट कसं मिळायचं हे सुद्धा एक फायदा आहे, तो सुद्धा घेणं गरजेचं आहे. हे आरक्षण तर आम्ही देणारच आहोत, पण या आरक्षणाचा सुद्धा विचार केला पाहिजे ज्याच्यात आज सर्व धर्माला, ज्याला सर्व जातीला, ज्या जातीला आरक्षण नाही त्याला या 10% फायदा होतोय. याचा मूळ जनक कोण आहे तर नरेंद्रभाई मोदी आहेत, हे विसरून जमणार नाही. त्याच्यात मुस्लिम समाज सुद्धा आहे. आणि आर्थिक दुर्बल घटकाचा सर्वाधिक उत्पन्नाचा दाखला कुणाला मिळत असेल तर आमच्या या मुस्लिम समाजांना मिळतो. याचा विचार करा. आज आम्ही एक विचार घेऊन आलोय. शेवटी इथली जागा कुणी लढवावी हा निर्णय महायुतीचे नेते करणार आहेत. पण आज मी आपल्याला शब्द देतोय की महायुतीचा कोणीही उमेदवार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभेचा प्रचाराचा प्रमुख या नात्यानं आपल्याला शब्द देतो की परभणी जिल्ह्याचा खासदार हा महायुतीचाच असेल, मोदी साहेबांना समर्थन करणाराच असेल. याचं वचन सुद्धा आपण सर्वांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांना, सेवालाल महाराजांच्या साक्षीनं घ्यावं लागेल. नाही तर आपल्याकडं गटातटाचं गावात ग्रामपंचायत सेवा सोसायटीत एवढ्या मारामाऱ्या भांडणं झालीत. 2 भावाची 2 पॅनल. काही निवडणुका तर ग्रामपंचायतीच्या असल्या झाल्या. माझ्याकडे एक गाव आहे लिमगाव म्हणून, अंबाजोगाई तालुक्यात माझ्या मतदारसंघात आहे. किती हुशार असेल गाव बघा. 4 पॅनल उभं होते. 800 मताचं गाव, जागा 7, सरपंचाची 1-8. बरोबर. एका पॅनलच्या 2 जागा, एका पॅनलच्या 3 जागा, तिसऱ्या पॅनलच्या 2 जागा आणि 4थ्या पॅनलचा सरपंच. किती हुशार गाव असेल. अशी सगळी परिस्थिती जर लोकसभेच्या निवडणुकीत आपण गावागावात, इथं तर पक्ष सोडा, पक्षातले गट, गटातले गट, खालचे गट, आता ती हात जोडून कृपा करून आपली ग्रामपंचायत आणि सेवा सोसायटी येईपर्यंत इसरून जा. आता इथं फक्त जे चिन्ह येईल, बाण आला तर बाण, घड्याळ आली तर घड्याळ, कमल आलं तर कमल, जे येईल महायुतीचं त्याला विजयी करायचंय. आता खाली ग्रामपंचायत बिनपंचायत एखादा तरी उठून म्हणला रे बाबा महायुती सरकारचा विजय असो. माझे जेवढे काही सत्कार झाले त्या सगळ्या सत्कारचा आज खऱ्या अर्थानं सार्थक जर झाला असेल तर हे सगळं पुण्य तुझ्या नशिबी रे बाबा. खरंच सत्कार करावा लागेल. नाही संपलं. आज मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं, गाव, गट, तट, ग्रामपंचायत, सेवा सोसायटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती तर लय लांब आहेत, नगरपालिका लय लांब आहेत, महानगरपालिका बी लय लांब आहेत. सगळं झाल्यावर, लोकसभा विधानसभा झाल्यावर आपल्या निवडणुका आहेत. मग आपलं बघू ना. त्यावेळेस आपण मोकळे आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला. पण या देशाच्या हिताच्या ठरवले सगळे म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका लढवणार. बोर्डीकर साहेबांनी सांगितलंय की जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, या सगळ्या निवडणुका महायुती म्हणून बोर्डीकरांनी, विटेकरांनी, प्रतापदादांनी, सगळ्यांनी, म्हणजे सगळ्यांनीच बरं का, माझ्या सहित सगळ्यांनी असं ठरवलंय. एकत्रित लढवणार म्हणजे फक्त लोकसभेला आणि विधानसभेलाच महायुती नाही, तर जिल्हा परिषद, पंचायत समितीला सुद्धा महायुती, नगरपालिकेला सुद्धा महायुती, महानगरपालिकेला सुद्धा महायुती.
आणि जमलंच तर ग्रामपंचायतीत सुद्धा महायुती. काय अडचण आहे? म्हणून तो गावातला विषय वेगळा सोडा. बूथनिहाय कुणी कसं काम केलं हे भाजपच्या अनेक संबंध देशभरामध्ये चालू आहे. गाव चलो अभियान, वन बूथ 10 यूथ, हे सगळं माझा प्रवासच आहे सगळा. ह्या बूथच्या रचनेमधला मी एक होतो. स्वर्गीय महाजन साहेब असताना 2002 ला राज्याचा बूथ प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. 2002 ला भाजपच्या सर्व विधानसभा मतदारसंघाच्या. त्यामुळे ह्या सगळ्या माहिती आहे. पण आपण ह्या मुख्य मूळ योजना ज्या डायरेक्ट या एनडीएच्या सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सामान्य माणसापर्यंत पोहोचवल्यात, हे तिथं जाऊन सांगणं गरजेचं आहे. आणि ते सांगून त्याचं मत आज आपल्या देशाच्या गौरवासाठी आणि जगाचा विश्वगुरु म्हणून आपण या ठिकाणी आपल्या एका मतातून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी साहेबांना देशाचं प्रधानमंत्री करून आपल्या देशाला या जगाचं विश्वगुरु करण्याचा संकल्प आज घ्या. एवढाच महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचाराचा प्रमुख या नात्यानं मी आपल्याकडून इच्छा व्यक्त करतो. इथं उपस्थित सर्वांचे मनापासून स्वागत करतो. सर्वांनी एकीनं काम करा. विजय आपलाच आहे हा विश्वास व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.